इकडे मला बंद करून ठेवले, दार उघडा. एवढं ते लाजतंय. छान छान चोळून लावायची आहे हळद. उष्टी हळद मुक्ताला द्यायची आहे. हो, मुक्ताचा पण चेहरा ते उजळला पाहिजे सारंग सारखा. चांगली घासून लावा बरं का हळद. मग काय लाडका भाचा आहे ग माझा. अगं सोड, माझी मुक्ता काही कमी नाही. नातवाशिवाय नातसुनेवरच जास्त जीव आहे तुमचा सासूबाई. सोडा मला, मी म्हणते सोडा मला. मी हात जोडीते, सोडा. तर आजच्या ठळक बातम्या. सगळी तयारी झालेली आहे. आर्याला हळद लागते, तिच्या हक्काची हळद. थोड्या वेळात आर्या लग्न घरी असणार आहे. मग सारंग सोबत शुभमंगल सावधान. बातम्या संपल्या. तुम्हाला कळतंय का तुम्ही चुकीचं करताय? अहो, आजीला, मोठ्या आईला, छोट्या मालकांना कळलं ना तुमचं काय करतील हे माहितीये का तुम्हाला? जे व्हायचं आहे ना ते होऊन जाऊ दे. काही परिणामांचा विचार केला असता तर इथपर्यंत येऊन पोहोचलो नसतो. दादा आणि वेळ सगळं काही ठीक करतील. मुक्ता, माझ्या समोर तुझा हा शहाणपणा चालणार नाही, कळलं ना? आणि तुझा तो लाडका सारंग आज तुला वाचवायला वगैरे येणार नाही. हात जोडीते, मला इकडून जाऊ द्या. मग तू अजून भीक माग. तुला ना असं गिडगिडताना बघून मला फार आनंद होतोय. पण तू किती हात जोडले, पाया जरी पडलीस ना तरी तुझी इथनं सुटका नाही. हे पुन्हा अशी चूक केलीस ना तर लक्षात ठेव, तुझा सगळा माज, तुझी हेगडी उतरवायला मला वेळ लागणार नाही. त्यामुळे इथे गुपगुमान पडून राहायचं. नाहीतर उद्याचा दिवस बाहेरचं जग नाही बघू शकणार. बाहेरचं जग तर मी बघणारच. कुणी माझी नजर हिसकावू शकत, माझी हिम्मत. खरं मावं नाव मुक्ता सारंग नगरकर आहे.
थोड्या वेळात ते पुन्हा मुक्ता आत्माराम शिंदे संबळवाले असंच होणार आहे. ती ग किती तो वेळ काढायचा. काय झालं? हळद चमकते, डोळ्यात खुपते, त्रास होतोय. चला चला. दत्ता मामा त्यांच्या डोळ्यांना नाही, जीवाला त्रास होतो. कारण सारंगची उष्टी हळद मुक्ताऐवजी दुसरं कुणाला तरी लागतीये हे त्यांना पाहावत नाहीये. आता माझ्या आई वडिलांकडे बघा आणि विचार करा की त्यांनी काय त्रास भोगला असेल. एक अनोळखी मुलगी आमच्या घरात आमच्या आयुष्यात शिरते आणि माझा साखरपुडा मोडून टाकते. सारंग बरोबर रंगवलेली संसाराची स्वप्न सुद्धा तोडून मोडून फेकून देते. तिने आमच्या मनावर ज्या जखमा दिल्यात ना त्या तुम्ही अनुभवणार सुद्धा. त्यावेळेस मला माझ्या घरच्यांना जो त्रास झाला असेल तो तुमच्या या थोकरट त्रासापुढे इतकासा सुद्धा नाही. ती ज्या जखमा आमच्या मनाला देत आली आहे ना त्याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकणार. तुमची मुलगी तुमच्या पापांची परतफेड करते असं समजा आणि लावा ती हळद. लावा. किती ग किती तो वेळ. लावा ना लवकर. अहो काय बोलताय तुम्ही? पाहिजे तर 2 मुस्काटीत मारा आमच्या, पण हे नका करायला सांगू. आम्ही पाया पडतो तुमच्या. पण आमच्याकडनं नाही होणार हो. पाय धरायची माफी मागायची वेळ केव्हाच निघून गेली. तुम्ही जर ठरवलं असतं ना तर त्या मुक्ताला तेव्हाच अडवलं असतं. पण नाही, तुम्ही तर तिच्या चुकीच्या निर्णयाला हवा देत बसला होता. तुम्ही सुद्धा तिच्या इतकेच दोषी आहात. त्यामुळे तुमच्या हातून लागलेली हळद ना माझ्या थोड्या तरी जखमांना भरून काढ. बापरे, इथं बाई आहे. ही इथे काय करी ती? अरे मी हिला ओळखीतो. अरे ही संबळवादक आत्मारामची पोरगी आहे. अरे पण ही परगावची इथं काय करते? अरे ते मग ही इथे का संबळ वाजवी ती? ते पण दरवाजाला बाहेरून कुलूप असताना. आणि ही बाई असून कशी संबळ वाजवी ती? अहो असा काय प्रश्न पडला तुम्हाला? बाई संबळ वाजवतो हा काय प्रश्न आहे? हो आधी तिला शुद्धीवर आणायचं बघा. थांब थांब. हो ताई, हो ताई, थांब थांब, मी पाणी आणतो. थांब. हा जा लवकर ये. पोरी, तू इथे जुन्या घरात कशी काय? मी पुढे. ही पिंपळगाव, जामखेड तालुका. अगं आता तू जामखेड बीड रस्त्यावर असलेल्या वन विभागाच्या जंगलात आहेस. पिंपळगाव हे 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 नगर पासून किती लांब आहे? 2 तास लागतील. आता किती वाजलेत? 3 नाही तर 3:30 झाले असतील. मला निघायला पाहिजे. तुमचे लय उपकार झाले.
तुम्ही अगदी येळेवर धावून आलात. मी निघते. अगं पोरी, पण काय झालं काय? तू एवढ्या लांब आलीस कशी? देवी आई माही अशीच एकापेक्षा एक अवघड परीक्षा घेत असते. तिला मला नवीन आव्हानं द्यायला आवडतं, मला ते पार पाडायला. येते. हा येतो की मग. हो हो भेटू चालतंय येतो मग. दादा एक मदत हवी होती. हा बोला की. तुमच्या फोनवरून एक फोन लावून द्याल का? लावतो की, त्यात काय, सांगा नंबर. वा, सलाड आणलाय. ठेव. का? ठेव तू. हे बघ फेस पॅक लावते मी. अरे शांत बस जरा आणि आम्हाला आमचं काम करू दे. ठेव इकडे. एक खातो. सारे पण ते तुझं ते काय चाललं नाही चेहऱ्याचं ते ड्राय क्लिनिंग ते तिथे झाले तर तू असा दिसणार आहेस म्हणजे काय ते एकदम तसाच दिसशील तू एकदम. हे घ्या. धन्यवाद. हा ए बाबा बघ ना कोणाचा फोन. तुम्हा तरुण मुलांच्या सगळ्या त्या ह्या मला चांगल्या कळतात बरं का. काय आयडिया. अरे मुक्ताचा फोन असणार आहे. मुक्ताचा फोन आहे. मी बोलतो ना थांब. अगं शब्द सुचले तर बोलशील ना. मामा यांचं हे आणि त्यांचं तेच करत बसतील. अगं ये. मी बोलते ना. हॅलो, कोण बोलताय? हॅलो. हा मी बोलतेय. मी कोण? तुम्ही कोण बोलताय? मी अंबिका बोलते. तुम्ही कोण बोलताय? हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो हॅलो. धन्यवाद. दादा 5 मिनिटांनी परत लावायचा होता फोन. जरा लावाल का? तुम्ही फोन लावायला सांगितलं म्हणून लावला. थांबायला एवढा वेळ नाही हो माझ्याकडं. अहो नाही असं काय कर दादा. अहो अगं त्याचा मोबाईल कशाला घ्यायचा ना. नाही, थोडे दिवसच घेतला होता वापरायला, परत देणारच होत. हो का? मग देऊन टाक बघू. जे सगळ्यांनी ठरवून केलंय तर खरंच चिरस्वानी लोक आहेत. संध्याकाळी लग्न आहे. 3-4 तासात अंधार होईल. तर काय करू? कसं पोचू? आत्या आत्या आत्या. ती आमची चुलत बहीण आहे ना, तिचा फोन होता. ती असं म्हणत होती की गरीब संबळवादक मुलीला सून म्हणून तुम्ही आणलीत घरात, म्हणून नाराज होती. लग्नाला बोलवलं नाही ना आपण तिला, म्हणून नाराज होती. म्हणाली की तुम्हाला लाज वाटते का एखाद्या गरीब संबळवादक मुलीशी संबंध जोडले म्हणून, आणि तिने आपल्याशी संबंध तोडणार असं पण म्हणाली. आणि हे पण म्हणाली की आता ती तिच्या कुठल्याही पुढच्या कार्यात आपल्याला बोलवणार नाहीये. या नातेवाईकांचं ना काही खरं नसतं. ते म्हणजे कसे असतात हे, आजूबाजूला काही चांगलं घडत असेल ना तर ते अजिबात घडू देणार नाही. हो ना. आणि त्यातून एखाद्या गरीब संबळवादक मुलीला आपण सून म्हणून स्वीकारलं तर आपली श्रीमंती प्रतिष्ठा कमी थोडीच होणार आहे. हा काय सारंग? आत्या हे बघ, अशा लोकांना तूच हँडल कर. असं ना नेगेटिव्ह विचार करणारे लोकच माझ्या आजूबाजूला नकोच मला. तू काळजी करू नको, मी आहे ना. माझ्यावर विश्वास आहे की नाही तुझा? ए सारखं हू 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 करतीयस, बोलत का नाहीस? काय ग, तू मुक्ताच आहेस ना? अगं मुक्ता, तू काय करते? स्पष्ट बोल ना. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे मेकअप केलायस म्हणून तुला बोलता येत नाही का? हा असं वय.
हा हा म्हणजे नट्टापट्टा करतीया. हा बरोबर, करू दे. हा पण मग तुझा आवरल्यावर फोन करतीस का? आजी अहो तिने मेकअप केलाय ना म्हणून तिला बोलता येत नाहीये. काय झालं ओठाला लिपस्टिक लावली आहे ना म्हणून स्पष्ट बोलता येत नाहीये तिला, कळलं का? नाहीतर असं करू का सगळा मेकअपच उतरवायला लावतो आणि तुमच्याशी बोलायला लावतो. नाही नका नाही हवं तर तुम्ही सांगा ना, म्हणजे तुमचं समाधान होईपर्यंत तिचा मेकअप काढतो मग तुमच्याशी बोलायला लावतो आणि मग पुन्हा मेकअप करायला लावतो. हा होऊ दे मग लग्नाला उशीर. हा समजलं, ठेव फोन. हा ठीक. ही म्हातारी आहे ना, ही लग्न लागेपर्यंत मला असंच टेन्शन देत राहणार. पण एकदा का लग्न लागलं की मग तिलाच टेन्शन येणार. मग पश्चिल बोंबलत मी म्हणत होते ना. माधवी काय माधवी बरं झालं तू इथे भेटलीस नाही. अगं तुला शोधत होते मी केव्हापासून. हो का, काय झालं? अगं आता ना सारंगच्या मोबाईलवर एक कॉल आला होता, मी रिसीव्ह केला तो. मला वाटतं मुक्ताचा आवाज होता. नाही मुक्ताच होती. काय? मला ऐकून तिने कॉल कट केला. हो असं काय करताय? पण तिला डांबून ठेवलंय ना, मग ती कसा काय फोन करेल? तेच तर कळत नाहीये. तिला डांबून ठेवलं मग. अरे बापरे, ती पळून गेली असेल तर. बापरे, मग तर आपली वाट लागली, आपला प्लॅन फेल गेला समजायचा. हो काहीतरी बोलू नका, मला तर घाबरायला होतंय. नाही तू घाबरू नको, मी घाबरते. नाही म्हणजे आपला हा गैरसमज असावा, पण मला खूप भीती वाटते. मी काय करू? हे बघा, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही युवराजला नाही तर दत्ता भाऊंना फोन करा, म्हणजे आपल्या मनात शंका नाही राहणार. ते सगळं होईन हो, पण मुक्ताकडे दुर्लक्ष व्हाया नको. म्हणजे आम्ही तिच्या मागे पळू, मग आर्याचं कधी बघू? तुम्ही काय अशा ती पळता? मी भैरूला लावतो ना तिच्या माग. ती पळाली जरी असली ना तरी आधी लपून ठेवलं होतं ना, त्याच्या आसपासच कुठेतरी असणार. भैरूकडे कुलूप देऊन पाठवतो, कुलूप, म्हणजे दिसली का परत डांबून ठेवत. मामा ही आयडिया चांगली आहे. कांता शेट पटकन त्या भैरूला बोलवायला कशाला पाहिजे? इथेच आहे की. भैरू, कांता शेट आलो. तुझ्याकडे मोठी जबाबदारी द्यायची. काय? युवराज सेठ सांगतील तिथं जायचं आणि मुक्ताला शोधायचं. दिसली का धरायचं आणि डांबून ठेवायचं. मुक्ता लग्नाला पोचली नाही पाहिजे. पोचूच नाही देणार. विषय आहे का कांता शेठ? माझा जुना हिशोब बाकी आहे. हा पर या कामाचा चांगले पैसे मिळायला पाहिजे. मिळणार, तुला मोठं बक्षीस मिळणार, पण काम नीट करायचं. लक्षात ठेव, तिला मांडवगावच्या आसपास शोधायचंय. निघ पटकन. निघालोच. घराचं तुलूप तर दगडानं तोडलेलं आहे. याचा अर्थ बाहेरला कोणीतरी मदत केली. यायला हिचा पोळका कुणाला आला काय माहिती. पर ज्यानं कोणी सुटका केली आहे तो हिच्यापर्यंत पोहोचलाच कसा? हिच्याकडे फोन पण नाही, मग हिची मदत केली कशी? जाऊ दे, लय विचार करत बसलो तर पुढे निघून जायचे. शोधायला पाहिजे. दादा, अहो काय झालं? भाई इथपर्यंत सोडायचं होतं म्हटलं. नगर इथून 1.5 तास लांब आहे.
वय का गाडी बर एक फोन लावून द्याल का? हा देतो. ठीक आहे. अननोन नंबर. लग्नाच्या दिवशी इतके फोन येत आहेत म्हणजे महत्वाचंच असणार. मम्मा पण ना खुशाल इकडे फोन घेऊन आली. मम्मा पण ना एक किस्साच आहे. सारंग दादाला ना त्याचा मोबाईल नेऊन द्यायला हवा. हा दादा 1-2 मिनिटं फक्त. हॅलो हॅलो कोण बोलतंय? हॅलो बोला ना, कोण बोलतंय? कोणाशी बोलायचंय? अरे कोण आहे कळेल का? काहीतरी बोला ना. काय हो लागला नाही का? धन्यवाद. मगाशच्या फोनवर मुक्तासारखा आवाज होता आणि आता फोन आला तर कोणीच बोलत नाहीये आणि कॉल सगळे सारंगच्याच फोनवर कसे काय येतात? हीच लावून बघते. हॅलो हॅलो हा कोण? ह्या नंबरवर ना मला फोन आला होता. हा कोणाचा नंबर आहे? ते मी टेम्पो ड्रायव्हर आहे. पण मग तुम्ही ह्या नंबरवर का फोन केला? एक बाई होत्या त्यांनी फोन केलेला. बाई? कोण बाई? मी लिफ्ट दिली आणि एका ठिकाणी सोडलं त्यांना. एक मिनिट ती बाई कोण होती आणि तिने नाव काय सांगितलं तिचं? नाही नाव काय बोलल्या नाहीत त्या. हा ते साडी घातलेली होती आणि हातात काहीतरी असं वाद्य होतं. मी त्यांना शोधू का? जास्त लांब नसेल गेल्या. नाही नको. तुम्ही कशाला त्रास घेताय? ती जी कोणी असेल ना करेल ना, परत फोन करेल ती. बरं मला सांगा, तुम्ही तिला जिथे सोडलं ते नगर पासून लांब आहे ना? होय 80-90 किलोमीटर तर आरामात असणार आहे. काय झालं? नाही ते अननोन नंबरवरनं सारखे फोन येतात ना म्हणून. बरं मला ना एक फोन येतोय परत. मी ठेवते हा फोन. थँक्यू. हा म्हणजे ती मुक्ताच होती तर? तिला जिथे डांबून ठेवलं होतं तिकडनं ती पळाली आहे आणि नुसती पळाली नाहीये तर सारंगला कॉन्टॅक्ट करण्याचा पण प्रयत्न करतेय. देवा, ह्यांना नीट डांबून ठेवता पण आलं नाही तिला. एक काम धड करत नाही ती लोक. ती इकडे पोचली तर? अरे बापरे, पोचली तर काय? ती पोचूच शकते. ती पोचली ना तर माझा सगळा प्लॅन फेल गेला. या ताई या. बाबा आले. बाबा भूक लागली. या माझ्या मुली. द्या मी भात शिजवते. शेगडी. ताई छान खाऊ देणार आहे तुम्हाला. मी आलोच तुमची तयारी करून. येतोच मी. नाव काय तुमचं? माझं नाव शारदा. माझं नाव सरस्वती. माझं नाव मुक्ता. तुम्ही खेळा, मी आलेच.
जेवा. बाबा जेवण. अरे वा, छान छान. हा जेवा. हा चला तुमचं काम करूया. हा बाळानो जेवा. हा छान. मामा थोबडं बघ. ती असली रडकी थोबडं तिकडे घेऊन गेलो तर आपलं कसं व्हायचं? ए रडके चेहरे, वर वर बघा बघा. अरे 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 काय आहे? अरे असले पडके चेहरे जर घेऊन तिकडे गेलात ना तर इथे काय घडलंय ना ते कळेल त्यांना. असे काय ते चेहरे घेऊन आणि तुम्ही करणार तुम्ही तिथे जाऊन. दुसऱ्या क्षणाला आहे ना तुमच्या मुक्ताचा मुर्दा पडेल. हे परवडणार आहे तुम्हाला? नाही नाही, तिला काही करू नका. आम्हाला पण तेच वाटतंय की तिला काय करायची गरज आम्हाला भासू नये. पण हे बघा हे असले चेहरे, मी काय म्हणतोय असे आनंदी आनंदी चेहरे ठेवून प्रसन्न चेहऱ्याने आता आमच्याबरोबर गाडीत बसा आणि तिथे लग्न लागल्यापासून ते इथपर्यंत येईपर्यंत प्रसन्न चेहरे ठेवायचे. आणि इथे आर्या नाही मुक्ता आहे असं समजून वागायचं. आणि जर का तुमचे चेहरे पडले ना तर तुमची मुक्ता गाडलीच म्हणून समजा. नाही नाही, आम्ही असंच राहू आनंदी. गजा गजा डोळे पुस. हात चेहरा हसरा ठेवायचा. हा भारी भारी. बघते समजलं ना? हाय, मी पण खुश आहे. परत डोळ्यात पाणी नाही येणार. आणि हो, सारंगचं आर्यासोबत विधिवत लग्न होत्या देवा ब्राह्मणाच्या साक्षीने. आणि हेच लग्न मानलं जाणार आहे. त्यामुळे आमच्या मुक्ताचं पुन्हा लग्न लावून द्या असा हट्ट करायचा नाही. गुरुजी पटकन एक चाय घेऊया का? कशाला? आता थांबायला नको. होय होय, ड्रायव्हरला डोळ्यावर झापडी येत असेल, थोडं त्याला आराम पडेल. असं म्हणता? हो ठीक आहे. ताई तुम्ही चहा घेणार? अहो नाही नको, तुम्ही जा. मी बाहेर आले ना तर मला धोका आहे. मी इथेच थांबते, तुम्ही जा. बरं ठीक आहे, तुम्ही नका येऊ बाहेर. आम्ही 2च मिनिटात चहा पिऊन येतो. हा तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही टेम्पोच्या बाजूलाच आहोत. बसा. हा या टेम्पोत बघूया का? अजून यांचा चहा पिऊन कसा नाही झाला? लय वेळ लागतोय.
घुसत नाही, शोधतोय. काय शोधताय? अहो भाऊ, हे बघा, या बाईला शोधतोय. तुम्ही कुठं पाहिलंय का? नाही, आम्ही नाही पाहिलं. आईला हा भैरू का फोन करायला झालाय? सापडली असन का नाही? अरे मी काय त्याच्या नादाला लागतोय? मिस करतो ना फोन. भैरू फोन उचल, भैरू फोन उचल. अरे फोन उचल ना डुकरा. दारू पिऊन कुठल्या गटारात पडला तर नाही? भैरू, अरे गटाराच्या बाहेर ये, पण फोन कर. अरे फोन उचल, फोन उचल भैरू. ठरल्याप्रमाणे तू तुझा चेहरा पदराने झाकून घे, कारण आता तुझ्या चेहऱ्याचं नाही पदराचं काम सुरू झालंय. आम्ही आता आत जातो, तुला त्या पालखीवाल्याचा निरोप येईल. तू त्याच पालखीत बसून आत येशील, ठीक आहे? हो चालेल. तर शिंदे फॅमिली, तुमच्या डोक्यातनं आता एक गोष्ट फिट करून टाक. पदराआड असलेली ही मुलगी तुमची मुक्ता आहे. मग आता तुमच्या चेहऱ्यावर आनंद हवा की नको? मग बघू बरं तुमची आनंदी चेहरे कसे दिसतात ते. स्माइल, हसना. ए गुड. त्या चेहऱ्यावरचा हा आनंद लग्न लावून ते घरी पोहोचेपर्यंत असाच ठेवायचा. पण आमची मुक्ता आम्हाला कधी भेटणार आहे? थोडा धीर धरावा लागेल. तुम्ही छान अभिनय केला ना की तुम्हाला मुक्ता नावाचा अवॉर्ड मिळेल. स्माइल, हसा. या आता तुम्ही त्यांना नीट घेऊन या. मी आज जाऊन बघते काय परिस्थिती आहे. त्यांना व्यवस्थित घेऊन या.
यांना जर समजलं की मुक्ता पळून गेली तर तिने सारंगला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता. मग या आत्मारामला करणार नाही का? तू काळजीच करू नकोस. आणि जरी कॉल आला ना तरी त्या आत्मारामचा मी मोबाईल आधीच काढून घेतला. पण तरी तू म्हणतोयस तसं आपण चारी बाजूने काळजी घेऊया. हो हा हुशार रे. चला रे चला चला आनंदी. हा पालखीवाली तुम्ही ना. हा नवरी मुलगी तिच्या बाहेर गाडीत बसलेली आहे. ही पालखी तिथे घेऊन जायची. हा मुलीला पालखीत बसवायचं आणि सरळ आत घेऊन जायचं. हा बरोबर आहे ना? मामा माफ करा आम्हाला जरा उशीर झाला. मुलीकडचे आपणच ना? हो. मुलगी कुठे? गाडीत आहे. इथे आणखी एक पालखी. आणखी एक पालखी काय करते? यांना इथे कशाला बोलवले? कशाला म्हणजे आम्हालाच बोलवलं. तुम्ही कशाला आला? आम्हाला पण इथे बोलवलंय म्हणूनच आम्ही आलोय ना. असं कसं? अरे आम्हाला सांगितलंय. तुम्ही थांबा 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 एक मिनिट. तुम्ही आपापसात काही बोलू नका. त्याने वाद होतील. मी एका मिनिटात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सगळी तडफड आणि सगळी धडपड भसक्यान थांबली. आपली मुक्ताताई बिनविरोध निवडून आली आहे. एक बी विरोधक उरला नाही. मला वाटते आता मुलीचा चेहरा पाहायस हरकत नाही. काय म्हणता रावसाहेब, बरोबर ना? हो हो याच क्षणाची वाट बघतोय. हो हो आम्ही पण आतुरतेने वाट बघतोय. मुली, तू आता चेहऱ्यावरचा पदर काढू शकतेस.